नमस्कार मंडळी, लेंगरे नगरीच्या यात्रेमध्ये आपले सर्व स्वागत। मंडळी आता चालू होते रामनवमीची मिरवणूक थोड्याच वेळात। मंडळी आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। तर ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आपल्या रामनवमीसाठी वर्गणी दिली त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करेन, धन्यवाद करेन। मिरवणुकीला सुरुवात होते, आपण मिरवणुकीच्या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। मिरवणूक श्रीराम, जय श्रीराम। सर्व लेंगरेकर ग्रामस्थ आणि परिसरातील सर्वच गावातील प्रभू श्रीरामचंद्रावर प्रेम करणारे सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आज लेंगरे येथे आपण रामनवमी साजरी करीत आहोत। त्या रामनवमीत आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आज आपण 9:30 वाजता इथून प्रभू रामाची प्रतिमा रथात ठेवून, जो रथ आपण यावर्षीच केलेला आहे वारकरी संप्रदायानं, त्या रथात ठेवून आपण आता खंडोबाच्या मंदिरापासून हनुमान मंदिरापर्यंत आपली रथयात्रा साजरी होणार आहे। त्यानंतर राम जन्मोत्सव झाल्यानंतर खिरीचा महाप्रसाद केलेला आपण त्याचं वाटप होणार आहे। आणि लेंगरे ग्रामस्थांना मी सांगू इच्छितो की उत्तरोत्तर आपण रामनवमीचा कार्यक्रम, ही रामनवमी यात्रा अशीच अत्यंत उत्साहात साजरी करायची आहे। धन्यवाद। जय श्रीराम। श्रीरामचंद्र की प्रभु श्रीरामचंद्र की जय जय श्रीराम। जय जय। काय वाटल्यानंतर ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र होईल आणि आपल्या शोभायात्रेला सुरुवात होईल। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की झुंजावे धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले। तर मंडळी, उमाजी राजेंच्या चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली। प्रारंभ झाल्यानंतर छोट्या भक्तांनी रथ ओढण्यास मदत केली। त्याचबरोबर मंडळी प्रत्येक घरोघरी मूर्तीचं ऑक्शन केलं जायचं। अशा प्रकारे रामनवमीची डोलत मिरवणुकीनंतर हनुमान मंदिराच्या चौकात आल्यानंतर पोरांना काही मोह आवरला नाही। पोरं ऐकणार नाहीत म्हणून सांगितलं होतं। पोराने धुळा चालू केला जय श्रीराम गाण्यावरती आणि जबरदस्त अशी मिरवणूक संपन्न झाली। सगळ्या गावकऱ्यांचा प्रतिसाद बघून खरंच मन एक इमोशनल झालं। मात्र मंडळी, या आपल्या सर्वांचं सहकार्य खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण केलेल्या सहकार्याचा आम्ही सर्वजण ऋणी आहोत। त्याबद्दल मी आपले सकल हिंदू समाज आपला ऋणी आहे। तर मंडळी, कार्यक्रम मिरवणूक समाप्त झाल्यानंतर हनुमान मंदिराच्या आवारामध्ये सजावट करून, लाईटिंग करून प्रभू श्रीराम आणि हनुमान मंदिर सजवण्यात आलं होतं। कारण की आज प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवानिमित्त सर्व गावकरी एकत्र आले होते। त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक भेटले। त्याचबरोबर मंडळी, त्याच्यानंतर प्रसाद म्हणून या कार्यक्रमाचा खिरीचं आयोजन केलं होतं। तर आपण हे सगळ्यात शेवटी म्हणजेच फुलं पडल्यानंतर आपण हा प्रसाद सर्व घरोघरी पोचावे यासाठी 1000 डब्यांचं आपण आयोजन केलं होतं। हे डबे आपण आणले होते। मंडळी, अशा प्रकारे गर्दी आणि इतका उत्साह होता ना मित्रांनो, की खूप गर्दी आणि खूप मोठं काम आपण या ठिकाणी गावामध्ये उभं करतोय। तर धन्यवाद।